ओके, आता सेशन ऑनलाईन असल्यामुळे काही गोष्टी मला इन जनरल पण बोलाव्या लागणार आहेत. कळलं का? ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. थंडी कोणाकोणाला वाजते? चांगली गोष्ट आहे, वाज देत. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक इन जेई. आता या जेईच्या सेशनमध्ये आपण काय काय घेणार आहोत एकदा मला क्लिअर करू देत. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये दिसतं का व्यवस्थित तिथे? सो ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचे जे काही समरी आहे, जे काय तुम्ही शिकलेला आहात स्टेट बोर्डमध्ये, प्लस तुम्हाला जे ॲड ऑन फॉर्म्युले लागणार आहेत, जे जेई मेन्सला विचारले जातात ते फॉर्म्युले, आणि त्यानंतर मग आपण जे काही PYQs आहेत, म्हणजे PYQsमध्ये मी साधारणपणे 2023, 2024 आणि 2025चे PYQ इन्क्लूड केलेले आहेत. ओके, सो त्या 3 वर्षात, मागच्या 3 वर्षांमध्ये जे काही ग्रॅव्हिटेशन या पर्टिक्युलर चॅप्टरवर विचारले गेले शिफ्ट वाईज क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनच्या खाली ते मार्क केलेलं आहे की कुठल्या साली आणि कुठल्या शिफ्टला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. सो अल्टिमेट टार्गेट आपलं असणार आहे की ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा टोटल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणं आणि त्यासोबत त्याच्यावर कशा टाईपचे क्वेश्चन, कुठल्या पॅटर्नचे क्वेश्चन विचारले जातात ते बघणं. आता ह्या पूर्ण सेशनला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जेईमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत, साधारणपणे 30 आहेत टॉपिक आपले जेई कन्सिडर करता. 30 चॅप्टर आहे. सो हे 16 चॅप्टर्स आहेत. याच्यामध्ये आजचं हे इकडं वेटेज लिहिलं आहे, चॅप्टर वाईज वेटेज तुमच्याशी मी PPT शेअर करणार आहे. सो तुम्हाला हे सगळा डेटा जो आहे, सगळे फॉर्म्युले सगळे जे काय ते तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ओके, सो हे त्यांचे वेटेजेस आहेत, या साईडला लिहिलेले प्रत्येक टॉपिकचं नाव आणि त्याचं वेटेज. सो याच्यामध्ये हायेस्ट वेटेज आत्ता जे आहे ते म्हणजे रोटेशनल आणि ग्रॅव्हिटेशनला आहे. सो ग्रॅव्हिटेशनला आत्तापर्यंत 4.5% चॅप्टर वेटेज सगळ्यात हायेस्ट वेटेज आहे, जो चॅप्टर आपण आज कव्हर करणार आहोत. अच्छा, इथं आल्यावर दिसून बरं. ओके, सो ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण आता जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहे आणि त्याच्यामध्ये आता दिसतं हायेस्ट वेटेज जे आहे ते ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं आपण कव्हर करणार आहोत. सो हे काही चॅप्टर आहेत 14 आणि हे आधीचे 16, असे टोटल 30 चॅप्टर्स आहेत जेईला. जेईचा पॅटर्न कसा असतो सगळ्यांना माहिती आहे. जेईमध्ये टोटल 300 मार्कांचा पेपर आहे तुमचा, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. 70 आउट ऑफ 75 क्वेश्चन्स, प्रत्येक याचे क्वेश्चन्स किती असतात? टोटल 90 क्वेश्चन्स असतात. त्याच्यामधले 75 तुम्हाला अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये 30 प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचे आहेत. 30 फिजिक्स, 30 केमिस्ट्री आणि 30 मॅथमॅटिक्स, बरोबर. तर 30चं बायफर्गेशन कसं आहे, तर 30मध्ये 20 प्रश्न जे आहेत ते 20 प्रश्न तुमचे MCQs आहेत आणि 10 प्रश्न जे 10 जे वरचे असणार आहेत ते न्यूमरिकल असणार आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला आकडे टाकायचे, त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असणार नाहीत, बरोबर. सो 20 आणि 10 असा पॅटर्न आहे आणि या 30पैकी तुम्हाला 25 प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचे, 25 फिजिक्स, 25 केमिस्ट्री आणि 25 मॅथमॅटिक्स असे अटेम्प्ट करायचे आहेत. आता जेई कट ऑफ किती लागतो, जेईच्या कट ऑफनुसार तुम्हाला किती स्कोअर करणं अपेक्षित आहे, तर आत्तापर्यंतची हिस्ट्री बघता जेईचा कट ऑफ हा साधारणपणे 120+ जर जनरल कॅटेगरी कन्सिडर केली तर 120 मार्क्स आउट ऑफ 300, जे की नॉट इवन 50%, राईट. सो एवढे सुद्धा मार्क पाडणं अवघड जातं. म्हणजे जर ज्याची ॲक्युरेसी 100% आहे त्याला किती प्रश्न अटेम्प्ट करायचे? फक्त 30 प्रश्न. सो 75 प्रश्नांपैकी तुम्हाला 30 प्रश्न अशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे की जे तुमचे बरोबरच आले पाहिजेत. सो तसं जर झालं तर तुम्ही जेई कट ऑफ क्रॅक करताय, बरोबर. सो तर हे असं गणित बघितलं तर ते खूप सोपं वाटतंय, परंतु ज्यावेळेला आपण जेईचा पेपर बघतो त्यावेळेला ते 30 प्रश्न आयडेंटिफाय करणं आपले आणि आपल्या त्या डोमेनमधल्या तुम्ही प्रिपेअर केलेले ते सुद्धा थोडंसं डिफिकल्ट जातं, राईट. सो आता आपण आज काय करणार आहे, आज जवळजवळ मी 35-36 प्रश्न टोटल काढलेले आहेत मागच्या 3 वर्षांचे. याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पॅटर्न्स जे आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो अल्टिमेट माझं एम असं असणार आहे की आता हे जे काही 3 प्रश्न येतात ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधून, किती प्रश्न येतात तर 2-3 प्रश्न येतात, कधी कधी 4 सुद्धा आलेले आहेत. सो हे जे प्रश्न आहेत त्याच्यामधले जे काही ग्रॅव्हिटेशनचे प्रश्न येतील ते सगळे तुम्हाला अटेम्प्ट करू शकाल तुम्ही आणि ते करेक्टली तुम्हाला ते आन्सर करता यावेत, हा आजच्या आपल्या पूर्ण सेशनचा उद्देश असणार आहे. सो आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये स्टेट बोर्डच्या जर तुम्ही टेक्स्ट कन्सिडर केलं तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट होतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल लॉ ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शनपासून, बरोबर. जो की आहे ऑब्व्हियसली फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
product of their masses and inversely proportional to the square of distance between them, right? So that is g m1 m2 divided by r square. इथून हा चॅप्टर सुरुवात होते, या चॅप्टरला सुरुवात होते. सो या फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात, कारण हा जी जो आहे तो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. ह्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू जशी आपली स्मॉल जी ची व्हॅल्यू प्लॅनेट टू प्लॅनेट व्हॅरी होते, किंवा जसं तुम्ही ज्या पद्धतीनं प्लॅनेटचा शेप रेडियस चेंज कराल, मास चेंज कराल, त्याप्रमाणे स्मॉल जी ची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू चेंज होते, जी की आपण आपल्या अर्थवर 9.81 अशी ॲझ्युम करतो, राईट, जी की ॲव्हरेज व्हॅल्यू आपण कन्सिडरेशनमध्ये घेतो. तशा पद्धतीनं कॅपिटल जी ची व्हॅल्यू जी आहे ती कधीही कुठल्याही प्लॅनेटवर किंवा कशावरही चेंज होत नाही, त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतात. सो इथून हा चॅप्टर या चॅप्टरला सुरुवात होते. या चॅप्टरमध्ये जसं आता सांगितलं तो फोर्सचे फॉर्म्युला इथं मेन्शन केलेला आहे, जी ची व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे 6.67 × 10⁻11. सो या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला येतो, तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं स्ट्रक्चरिंग केलं जातं. म्हणजे एक स्क्वेअर आहे, रोम्बस आहे, रेक्टँगल आहे, त्याच्या 4 कॉर्नर्सला मास पार्टिकल्स ठेवलेले आहेत आणि त्यांच्यापासून फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती झाला. सो यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की तुम्हाला ज्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला अशी कुठली शेप दिला होतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक स्क्वेअर दिला आहे आणि याच्या कॉर्नर्सना 4 मास पार्टिकल्स ठेवले. सो याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्हाला नेट फोर्स काढता आला पाहिजे. आता नेट फोर्स म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुमचा वेक्टरचा पार्ट येतो की ज्याच्यामध्ये रिझोल्युशन तुम्ही शिकलेला आहात, एक्स डायरेक्शनचे फोर्सेस, वाय डायरेक्शनचे फोर्सेस, बरोबर. सो ज्या वेळेला तुम्ही ॲडिशन करता, समजा आता आपण हा पार्टिकल कन्सिडर केला इथला, तर याच्यामुळे होणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन या डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे, हा इकडे खेचला जाणार आहे, बरोबर, हा इकडे खेचला जाणार आहे इकडून, आणि या पार्टिकलमुळे मात्र डायगोनली खेचला जाणार आहे इकडं, बरोबर. सो तिघांचंही डिस्टन्स वेगवेगळं आहे. अशा स्वरूपाचा एक प्रश्न पडलेला सुद्धा आहे जेई मेन्सला, जो आपण घेणार आहे. सो याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही फोर्स कन्सिडर करता, हा एक्स डायरेक्शनचा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनचा फोर्स आहे, हा निगेटिव्ह वाय डायरेक्शनचा फोर्स आहे आणि हा डायगोनल फोर्स आहे, राईट. सो ह्या तिघांची सरळ ॲडिशन होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला जेव्हा ॲडिशन करायचे त्यावेळेला तुम्हाला रिझल्टंट काढावं लागेल. जर हा स्क्वेअर असेल तुम्हाला बेनिफिट आहे की तुम्ही ह्या दोन्हीचा रिझल्टंट काढाल, तो या डायरेक्शनमध्ये येणार आहे, बरोबर. त्या दोन्हीचा रिझल्टंट काढून मग या रिझल्टंटमध्ये ॲड करावं लागेल तुम्हाला, कळतंय. सो ॲडिशन घेत असताना फोर्स निघाला म्हणून लगेच गडबडीने F1 + F2 + F3 असं करता येणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं कंपोनंट्स कन्सिडर करावे लागणार, कंपोनंट्सची डायरेक्शन कन्सिडर करणं. ऑब्व्हियसली फोर्स इज अ वेक्टर टर्म, बरोबर आहे. सो नुसतं मॅग्नेट्यूड वाईज आपण जाऊन चालणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला फोर्सची ॲडिशन किंवा नेट फोर्स काढायचा आहे त्यावेळेला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक्स असेल तर एक्समध्ये ॲड करा, वाय असेल तर वायमध्ये ॲड करा. जर तुम्हाला रिझल्टंट काढून ॲड करायचं तर तुम्हाला रिझल्टंट काढावा लागेल, राईट. सो तुमचं जे तुम्ही याच्यामध्ये शिकलेलं आहात वेक्टरमध्ये की रिझल्टंट फोर्स काय असतो, तर रिझल्टंट फोर्स असतो √of fx² + fy², बरोबर. सो हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही एफएक्स कन्सिडर कराल, फक्त याच डायरेक्शनला मास असतं, समजा मी याच प्रॉब्लेमला मॉडिफाय केलं, इथे एक मास पार्टिकल ॲड केलं, तर मात्र काय होणार आहे, याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्लस याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कारण ते सेम डायरेक्शनला पुल करतोय, बरोबर आहे. फोर्स हा नेहमी त्या मासकडे खेचला जाणार आहे, बरोबर. आता हे ग्रॅव्हिटेशन लॉची डायरेक्शन जे आहे ते डायरेक्शन लक्षात ठेवा. जो मास असेल ते मास कायम अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन करतो. जिथं काही मास कुठल्याही ओरिएंटेशनमध्ये प्लेस केलेला असेल तो त्याच्याकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे, राईट. सो सेम वे मी इथे एखादं मास पार्टिकल ॲड केलं तर हा आणि हा यांच्या दोन्हीचा फोर्स हा ॲड होणार आहे, बरोबर. सो हे फोर्सेस कशामध्ये ॲड करायचे, नेट फोर्स कुठं काढायचा, हा फक्त ट्रिकी पार्ट आहे. अदरवाईज फॉर्म्युला स्ट्रेट अवे F net = F1 + F2 + F3, जेवढे काही असतील, जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तेवढे फोर्सेस ॲड होतील, राईट. सो ज्या वेळेला क्वेश्चन येईल त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी अजून क्लिअर होतील. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि इंटेन्सिटी. आता याच्यावर तुमच्या स्टेट बोर्डमध्ये जास्त एम्फेसाइज केलं गेलेलं नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि इंटेन्सिटीचे फॉर्म्युले बघाल त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे फील्ड इंटेन्सिटी = फोर्स पर युनिट मास. याचा फॉर्म्युला आहे gm/r², राईट. आता याच्यामध्ये तुमची डायरेक्शन जशी मी सांगितली टुवर्ड्स द मास, हे कायम मासकडं, जसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करणार, टुवर्ड्स मास असते आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, राईट. आता याच्यामध्ये काही ठिकाणी मी असे पॉईंट्स मेन्शन केलेत की जे तुम्हाला जेईसाठी महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये नाहीत. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट जो आहे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये नाही आहे. जर स्पियर असेल, वेदर इट इज हॉलो ऑर सॉलिड, त्याच्यामध्ये जर आत पॉईंट असेल, इनसाइड जर तुम्ही फील्ड चेक करताय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड चेक करताय, तर ते काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर रेडियस. जर आउटसाइड असेल, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r², राईट. सो हा फरक आहे, हा लक्षात ठेवा. पार्टिकल कुठं प्लेस केलं आहे, स्पियरच्या आत आहे, स्पियरच्या बाहेर आहे, याच्यावर त्याचं रेडियसचं रिलेशन ठरतं, राईट. तुम्हाला एवढी प्रोपोर्शनलिटी माहीत जरी असेल तर त्याच्यावरून तुम्ही त्याचा रेडियसवरून त्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी जी आहे ती इझिली आयडेंटिफाय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता, कळतंय. सो हे दोन महत्त्वाचे पार्ट्स आहेत तुमच्या फॉर्म्युल्यांमध्ये.
त्यानंतर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ह्या सगळ्या चॅप्टरमधले फॉर्म्युले जे आहेत ते बऱ्यापैकी एकमेकांना धरून फॉर्म्युले चालणारे आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या पॅरामीटर्स बरोबर खेळता आलं पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेला पॅरामीटर्स सांगणार आहे मी की जीची व्हॅल्यू काय असते, तर जीचा तुमचा फॉर्म्युला आहे GM/R². बरोबर. या GM/R² घेऊन आपण परत GMची व्हॅल्यू काढू शकतो. सो G = GM/R². याच फॉर्म्युलावरून कॅपिटल GM ची व्हॅल्यू काय झाली GR². सो हे जे सबस्टिट्यूशन आहे, हे जे आपण ट्रान्सलेट करतोय फॉर्म्युले वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, हे जमलं पाहिजे, राईट. कारण ह्या GMची व्हॅल्यू बऱ्याचदा आपण पुढे वापरणार आहे. ज्यावेळेला तुमची एस्केप व्हेलॉसिटी काढणार आहोत, ज्यावेळेला ऑर्बिटल स्पीड काढणार आहोत, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला हे कन्व्हर्जन करायचं आहे, राईट. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जे आहे याच्यामध्ये 2 फॉर्म्युलांवर बराच भर गेला, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही CET आणि JEE मध्ये इझिली मोठी डिफरन्शिएटिंग लाईन आहे. ज्यावेळेला तुम्ही CET मध्ये कन्सिडरेशन करताय त्यावेळेला अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युले वापरलेले बरेच न्यूमेरिकल पडलेत, परंतु ज्यावेळेला JEEला कन्सिडर करताय, JEEला वापरत असताना फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले वापरले गेलेले आहेत, राईट. सो ज्या वेळेला व्हेरिएशन विथ हाईट घेतलं जाईल त्यावेळेला तो फॉर्म्युला काय, G/1 + h/r². याचं सिम्प्लिफिकेशन केलं तुम्ही, याचं एक्सपान्शन केलं, राईट. याचं बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये घालून तुम्ही त्यानंतर अप्रॉक्सिमेशन काय काढले, G × 1 - 2h/r, राईट. याच्या मागं महत्त्वाचा तुमचा एक ॲझम्पशन असा आहे की हा जो h आणि r आहे याचा रेशो जसं जसं स्क्वेअर करत जाऊ, म्हणजे याच्या पुढची टर्म कुठली असणार आहे बायनॉमियल एक्सपान्शनच्या यानं, तर याचा स्क्वेअर होत जातो, राईट. ऑलरेडी जर ती रेशो लहान असेल तर त्याचा स्क्वेअर हा ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा लहान असेल, हे ॲझम्पशन आहे. त्याच्यानुसार आपण पुढच्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या निग्लेक्ट केल्यात. सो हे बेसिक डेरिवेशन जे आपण शिकलेलो आहोत स्टेट बोर्डमध्ये, त्याचं इथं तुम्हाला थोडंसं माहीत असलं पाहिजे हा फॉर्म्युला कधी वापरायचा, राईट. इफ इट इज मेन्शन्ड h/r रेशो इज निग्लिजिबल और h/r रेशो इज टू लेस किंवा व्हेरी लेस, इट इज कम्पेरेबल टू 0 असं जर मेन्शन केलेलं असेल प्रॉब्लेममध्ये, तरच हा फॉर्म्युलाकडे जायचा आहे, जे की आत्तापर्यंत कधी केलेलं नाही बाय द वे, राईट. सो तुम्ही बेसिक फॉर्म्युला स्टिक राहा, जो आहे G/1 + h/r². तसंच डेप्थच्या बाबतीमध्ये, आता डेप्थ आणि याच्यामधलं महत्त्वाचं रिलेशन यासाठी मी ते ग्राफ दाखवलं की पहिलं जे डेप्थला रिलेशन आहे ते लिनियर रिलेशन आहे, राईट. सो G आणि Rचं रिलेशन जे आपण घेतोय, जे डेप्थ R म्हणजे तर R + h आहे बाय द वे, राईट. सो रिलेशन आहे ते लिनियर रिलेशन आहे, त्यामुळे इथं तुम्हाला लाईन दिसते, बरोबर. ज्यावेळेला तुम्ही हाईटला जाणार आहे मात्र त्या हाईटच्या वेळेला तुमचं व्हेरिएशन जे आहे ते कर्व्ड व्हेरिएशन दाखवलं, सेकंड डिग्री कर्व दाखवलं आहे, राईट. या दोन्ही केसमध्ये लक्षात ठेवा, जसं जसं आपण सरफेसपासून खाली जातो किंवा सरफेसपासून वर येतो, दोन्ही केसमध्ये G हा कमी 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 होत जातो. G डिक्रीजेस विथ डेप्थ, विथ इन्क्रीज इन डेप्थ आणि विथ इन्क्रीज इन हाईट. हे महत्त्वाचं, यातलं तुम्हाला कन्क्लुजन घेऊन जायचं आहे पुढं. सो G जो आहे तो मॅक्सिमम कुठं असतो, तर ऑन द सरफेस ऑफ अर्थ, राईट. G हा डेप्थला जसं जाल तसं कमी कमी होत जाणार आहे, हाईटला जाणार आहे तसा पण कमी कमी होत जाणार आहे. फक्त रिलेशन काय आहे, डेप्थला जाताना लिनियरली कमी होणार आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही हाईटला जाल त्यावेळेला तो सेकंडरी कर्वमध्ये कमी कमी होत जाणार आहे, राईट. सो हे रिलेशन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला वारंवार लागणार आहेत, हे दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलच्या बाबतीमध्ये तुम्हाला फक्त एकच फॉर्म्युला दिला गेला आहे स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये, पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं आणि ग्रॅव्हिटेशनल फील्डचं रिलेशन काय आहे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे दोन्ही शब्द जरी आपल्याला सिनोनिमस वाटत असेल तर त्याच्यामध्ये फरक आहे. ज्यावेळेला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची गोष्ट करता त्यावेळेला ते पोटेन्शियल आहे, त्याचं वर्क करण्याचं पोटेन्शियल, राईट. आणि ज्यावेळेला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी मोजताय त्यावेळेला त्याची ताकद आहे की तिथं आजूबाजूच्या किती पार्टिकल्सना तो डिफ्लेक्ट करू शकतो, राईट. हा महत्त्वाचा कन्सेप्च्युअल फरक आहे. मॅथमॅटिकली जर तुम्ही बघाल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे व्हीनं दाखवलं जातं, तिकडे ईनं दाखवलं गेलं आपलं फील्ड. V = -GM/r. स्मॉल r जिथं जिथं स्मॉल r येईल, स्मॉल r ची व्हॅल्यू काय असते, r + h. r इज रेडियस ऑफ प्लॅनेट, रेडियस ऑफ अर्थ इन मेनी केसेस, राईट. सो r + h, h म्हणजे काय, सरफेस पासून वरची हाईट, आणि r म्हणजे तुमची रेडियस असणार आहे, राईट. जिथे तर स्मॉल r येईल इव्हेंच्युअली इट इज इक्वल टू r + h. इट इज नाव एस्टॅब्लिश्ड. सो पोटेन्शियल एनर्जी काय असते, जो -GM1m2/r. हा फॉर्म्युला तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर. त्यापासून आपण अजून एक स्टेटमेंट पण आहे तुमच्या बुकमध्ये की ज्यावेळेला आपण इन्फिनिटीला जाऊ, ज्यावेळेला तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठल्या हाईटला प्रोजेक्ट करताय किंवा खूप जास्त हाईटला प्रोजेक्ट करताय, त्यावेळेला तुमची पोटेन्शियल एनर्जी तिथे काय असणार आहे, तर तिथं 0 असणार आहे, राईट. याच्यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे, तुम्हाला हे मी विचारणार आहे ज्यावेळेला क्वेश्चन चालू होतील त्यावेळेला. त्यानंतर टोटल एनर्जीचा, टोटल पोटेन्शियलचा फॉर्म्युला ऑब्व्हियसली जसे जेवढे पार्टिकल्स असतील, जेवढे काही त्यांच्यामधले डिस्टन्स असतील, त्या सगळ्यांची समेशन जे असणार आहे ते टोटल असणार आहे, बरोबर. पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, सगळ्यांची पोटेन्शियल ॲड करा, यू विल गेट द टोटल पोटेन्शियल.
आता याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला. आता जनरली आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जीसाठी फॉर्म्युला वापरतो किंवा पोटेन्शियल एनर्जीसाठी फॉर्म्युला वापरतो mgh, बरोबर. परंतु ज्यावेळी एखादं पार्टिकल आपण लिफ्ट करतोय, आपण आता सरफेसवर आहोत, समजा सरफेसपासून आपण r रेडियसला लिफ्ट केलं, 2r रेडियसला लिफ्ट केलं, तर त्यामध्ये चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असणार यासाठीचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. हा जेईसाठी महत्त्वाचा फॉर्म्युला, याच्यावर प्रश्न सुद्धा विचारला गेला आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज व्हॉट mgh डिवाइड बाय 1 प्लस h/r. आता हा फॉर्म्युला चेंज कसा होतो लक्षात ठेवा. जर h हा r शी कंपेरेबल नसेल, ज्या वेळेला जी आपण हाईट लिफ्ट केलेली आहे ती r, रेडियस ऑफ अर्थ किती आहे 6400 किलोमीटर्स, राईट. सो त्याच्याशी कंपेरेबल जर आकडा असेल 6400 वर उचलला हवे, 6400 गुणिले 2 वर उचलला हवे, तर त्या केसमध्ये h/r हा फायनाईट व्हॅल्यू होती, राईट. h हा खूप कमी असेल तर या केसमध्ये हा काय असणार आहे, हा 0 होणार आहे. ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म्युला काय येईल, mgh येईल, जो की आपण वापरतो, राईट. परंतु आयडियल किंवा एक्झॅक्ट फॉर्म्युला जर तुम्ही विचाराल तर एक्झॅक्ट फॉर्म्युला असतो mgh डिवाइडेड बाय 1 प्लस h/r. सो इफ यू लिफ्ट इट टू द हाईट ऑफ 2r आणि तुम्ही विचारलं की तिथे पोटेन्शियल एनर्जी चेंज काय, इथं 2r येणार आहे. सो फॉर्म्युला वुड चेंज इन टू mgh डिवाइडेड बाय 1 प्लस 2r डिवाइडेड बाय r, राईट. सो इथं चेंज काय होणार आहे, 1 प्लस 2 इज 3, राईट. सो तुमचा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जर तुम्ही एखादं ऑब्जेक्ट हे 2r इतक्या रेडियसला, 2r म्हणजे 6400 गुणिले 2, राईट. सो 12800 इतक्या किलोमीटरला तुम्ही इथून उचललं सरफेस पासून, तर तिथं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, तर दॅट विल बी mgh डिवाइडेड बाय 3. समजतंय का, हे या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन आहे, कळतंय. सो आता हे सगळे फॉर्म्युले महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं की देयर इज रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड ग्रॅव्हिटेशनल फील्ड, राईट. सो ई आणि व्ही मध्ये रिलेशन काय, तर ई आणि व्ही मध्ये रिलेशन आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू मायनस ऑफ ग्रेडियंट ऑफ व्ही. आता ग्रेडियंट ऑफ व्ही साठी म्हणजे मोस्टली हे प्रश्न जे आहेत हे ॲडव्हान्ससाठी जास्त टार्गेटेड आहेत, परंतु तुमच्यासाठी येत असताना 3 व्हेरिएबल कधी विचारले जात नाही, सिंगल व्हेरिएबल विचारलं होतं. जेई मेन्सला आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत त्यामध्ये सिंगल व्हेरिएबलवर क्वेश्चन विचारले गेले, राईट. सो यू नीड नॉट टू बॉदर अबाउट दी अदर 2 व्हेरिएबल्स, राईट. सो जर सिंगल व्हेरिएबल असेल तर सिंगल व्हेरिएबलसाठी काय आहे, सो ई इज इक्वल टू मायनस dv बाय dr. जे काही व्हीचं रिलेशन तुम्हाला दिलं असेल त्याचं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल, यू विल गेट द फील्ड, राईट. सो पोटेन्शियलचं डिफरन्शिएशन म्हणजे फील्ड आहे. आता आपण डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन पार्टमध्ये दिसतोय. डेरिव्हेशनचा भाऊ कोण आहे, रिव्हर्स ऑफ डेरिव्हेशन इज इंटिग्रेशन, राईट. सो ज्या वेळेला तुम्हाला हे काढायचं आहे की याच्यावरून तुम्हाला व्ही काढायचं आहे, व्ही काढत असताना काय करणार आपण, dr ने इकडे मल्टिप्लाय करणार, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढणार, बरोबर. सो हे झालं ई काढण्यासाठी. जर व्ही काढायला विचारलेलं असेल आणि ईचं रिलेशन दिलं असेल तर तुम्हाला ते काय करावं लागणार आहे, इंटिग्रेट करावं लागणार आहे. व्हॉट आर ए अँड बी इन दिस केस, सो लोअर लिमिट ऑफ रेडियस अँड हायर लिमिट अप्पर लिमिट ऑफ रेडियस, जे आरचं रिलेशन. जो काही व्हेरिएबल दिला असेल त्या व्हेरिएबलचं लोअर बाउंड अप्पर बाउंड टाकायचं आहे आणि त्यापासून इंटिग्रेट केलं ईला की तुम्हाला काय मिळणार आहे, व्ही मिळणार आहे, बरोबर. ऑब्व्हियसली द सेम बाउंड विल अप्लाय ऑन द लेफ्ट हँड साईड. इथं फक्त मी ते डीव्हीचं काय केलं, इंटिग्रेशन केलं, व्ही अप्पर लिमिट व्ही बी मायनस व्ही ए, बरोबर. तर तुम्हाला या व्हॅल्यूज फक्त इथं सबस्टिट्यूट करून हे रिलेशन महत्त्वाचं आहे. सिंगल व्हेरिएबलवर प्रश्न विचारला गेलेला आहे जेई, ठीक आहे. सो हे रिलेशन महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. हे रिलेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी अतिशय सुंदर कॉन्सेप्ट. एस्केप व्हेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे. काय असते एस्केप व्हेलॉसिटी, तर अमाउंट ऑफ व्हेलॉसिटी ऑर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू एस्केप अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, बरोबर. एवढ्या वेगानं जर आपण एखादं पार्टिकल फेकलं तर ते अर्थवर कधीही माघारी येणार नाही, ते स्पेसमध्ये जाईल, बरोबर. किती व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे ती, अर्थसाठी किती व्हॅल्यू आहे ती, तर 11.2 किलोमीटर पर सेकंड, राईट. सो ज्यावेळेला मी स्टेट बोर्ड सांगितलं त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं या व्हॅल्यूला फील करा, 11.2 किलोमीटर पर सेकंड, राईट. सो तुम्ही फक्त काउंट करायचं, तुम्हाला 100 किलोमीटर डिस्टन्स करायला किती वेळ लागणार आहे, 10 सेकंद, लेस दॅन 10 सेकंड ॲक्च्युली. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फास्ट काउंट केलं थोडंसं मी, एवढं काउंट केलं की तुम्ही मुंबईला पोचला, राईट. हे सांगितलं. सो ह्या क्वांटिटीला फील करा तुम्ही. 11.2 किलोमीटर पर सेकंड, एका सेकंदामध्ये 11.2 किलोमीटर जायचं. एवढ्या वेगानं फेकायचं तुम्हाला एखादं ऑब्जेक्ट, तरच ते ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल. दॅट इज एस्केप व्हेलॉसिटी. सो एस्केप व्हेलॉसिटी जसं मी सांगितलं तुम्हाला, यू नीड टू प्ले विथ द पॅरामीटर्स. इथं बघा काय केलं, 2gm/r हा बेसिक फॉर्म्युला दिलाय. सो VE इज इक्वल टू 2gm/r, परंतु gm ची व्हॅल्यू आपण मगाशी काय काढली होती,
बरोबर. सो ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आणि परत त्याचाच फॉर्म्युला इथं दुसरा लिहिला आहे, त्याचं एक दुसरं रूप लिहिलेलं आहे विच इज इक्वल टू √2GR. राईट. सो अर्थच्या सरफेसवरून एखादी व्हॅल्यू जर आपल्याला काढायची, अर्थच्या सरफेसवरून जर आपल्याला एस्केप वेलोसिटी काढायची असेल तर इथं जीची व्हॅल्यू 9.8 जाते, आरची व्हॅल्यू 6400 किलोमीटर जाते. या दोन्ही व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला एस्केप वेलोसिटी किती मिळणार आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. राईट. एस्केप वेलोसिटी कशावर डिपेंडंट आहे? मासवर, प्लॅनेटच्या मासवर डिपेंडंट आहे, रेडियसवर डिपेंडंट. राईट. सो एस्केप एनर्जी जी आहे पोटेन्शियल एनर्जी ॲट द सरफेस. आता हे पोटेन्शियल एनर्जी आपण मागं पण बघितली होती, -GMM/r स्मॉल r. जर तुम्ही सरफेस ऑफ अर्थवर घेतली तर ती r काय असणार आहे? कॅपिटल R असणार आहे. राईट. सो दॅट इज GMM/r. मॅग्निट्यूड फक्त कन्सिडर केले त्यामुळे मायनस साइन इथं आलेलं नाही. क्लिअर आहे. सो एस्केप एनर्जी जर विचारली गेली तर त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला हा वापरायचा आहे. क्लिअर आहे. त्यानंतर केपलर्स लॉज. आता केपलर्स लॉज बऱ्यापैकी क्लिअर आहेत सगळ्यांना. केपलर लॉ मध्ये काय डाऊट आहे का? केपलर लॉचे 3 लॉज आहेत, 3 वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत. एक आहे पहिलं की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतं कुठलंही प्लॅनेट, कीपिंग सन ॲट वन ऑफ द फोकाय. बरोबर. कुठल्या तरी एका फोकसवर तो सन असलाच पाहिजे आणि त्यानुसार ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात. 2 फोकस आहेत. सो या केसमध्ये तो फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ काय सांगतो? इक्वल एरियाज आर स्वेप्ट इन इक्वल टाइम्स. दोन्ही साईडला. त्यासाठी तुमच्या बुकमध्ये डायग्राम जर आठवत असेल तर या फोकसवरून तिकडचा एरिया स्विफ्ट केलेला, इकडच्या फोकसवरून इकडे एरिया स्विफ्ट केलेला. बरोबर. सो हा एरिया आणि हा एरिया हा इक्वल असतो. हा सेकंड लॉ आहे तुमचा, A1 = A2. बरोबर. त्यानंतर थर्ड लॉ. थर्ड लॉवर प्रचंड प्रश्न आहेत. प्रपोर्शनॅलिटी बेस्ड क्वेश्चन जर तुम्ही सगळ्यात हायेस्ट बघाल तर याच्यावर आहे. T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A³. आता इथं A³ म्हणलेला आहे कारण हा इलिप्स आहे म्हणून. सेमी मेजर ॲक्सिस इज A. राईट. ज्यावेळेला तुम्ही रेडियस कन्सिडर कराल दॅट इज गोइंग टू बी R. राईट. सो T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. प्रचंड प्रश्न आहेत की रेडियस चेंज केली तर त्याचा पिरियडिक टाइम काय चेंज होईल. राईट. आता 24 तास लागतात, मी रेडियस चेंज केली किंवा तो जो डिस्टन्स आहे ते चेंज केलं तर त्या केसमध्ये, त्या दोन्हीतलं डिस्टन्स जर मी चेंज केलं तर त्या केसमध्ये पिरियडिक टाइम काय चेंज होईल. राईट. सो याच्यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहेत. त्यानंतर येस, सॅटेलाइट मोशन. आता सॅटेलाइट मोशनमध्ये इथनं पुढं थोडासा थेरॉटिकल पार्ट चालू होतो हे टॉपिक नंतर. ऑर्बिटल वेलॉसिटी. आता सॅटेलाइट जे फिरतात ते सॅटेलाइट फिरण्यासाठी आता एस्केप वेलॉसिटी काढली आपण की फेकलं तर बाहेरच गेलं पाहिजे, आत नाही आलं पाहिजे. सो अशी एक वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीनं आपण जर सॅटेलाइट फिरवलं तर ते ऑर्बिटमध्ये फिरतो. अर्थला किती ऑर्बिट आहेत? म्हणजे कुठल्या दोन टाईपचे ऑर्बिट आहेत. एक इक्वेटोरियल ऑर्बिट, इक्वेटोरच्या अराउंड, आणि दुसऱ्या पोलर म्हणजे पोल कव्हर करणार ऑर्बिट. बरोबर आहे. सो हे 2 ऑर्बिट वेगवेगळे आहेत. सो त्या ऑर्बिटची वेलॉसिटी, ऑर्बिटल वेलॉसिटी किती असली पाहिजे सॅटेलाइटची, तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे GR. तर याच्यामध्ये एस्केप वेलॉसिटीमध्ये काय आहे फरक? सो हे फक्त 2GR असतो तो, आणि हा काय असतो तुमचा GR असतो. बरोबर आहे. सो एस्केप वेलॉसिटी काढत असताना तुम्हाला √2चा फरक आहे थोडक्यात याचा. राईट. सो या व्हॅल्यूला तुम्ही √2 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे? 11.2. राईट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रिडिंग बिटवीन द लाईन्स जे आहे हे जमायला पाहिजे. सो याच्यामध्ये ऑर्बिटल वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असते? 7.9 किलोमीटर पर सेकंड. राईट. हे कुठून आहे? नियर अर्थ, अर्थच्या जवळ आहे. कारण ही कुठून व्हॅल्यू आली आहे तर तुम्ही स्मॉल r ची व्हॅल्यू कॅपिटल R टाकली तर आणि तरच हे जमेल. बरोबर. h ची व्हॅल्यू जर तुम्ही चेंज करत गेला म्हणजे इथं r जो आहे जसं मी मगाशी सांगितलं हा स्मॉल r म्हणजे काय असणार आहे? R+h. सो h ची व्हॅल्यू जशी चेंज होईल त्या पद्धतीने ही व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार आहे. राईट. सो h ची व्हॅल्यू जर वाढत 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 गेली तर मला सांगा ऑर्बिटल वेलॉसिटी कमी होईल का जास्त होईल? कमी व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली. राईट. सो नियर अर्थ सरफेस ही व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार आहे. बरोबर. जसं तुम्ही डिनॉमिनेटर वाढवत न्याल ऑब्व्हियसली द व्हॅल्यू विल डिक्रीज. बरोबर आहे. सो 7.9 किलोमीटर पर सेकंड इथं मेन्शन केलेलं आहे, इट इज नियर अर्थ. त्यानंतर टोटल एनर्जी. आता एनर्जीचे फॉर्म्युले पण तुम्ही बघितलेले आहेत. बरोबर. टोटल एनर्जी नेवर चेंजेस ज्यावेळेला तुम्ही कन्सिडर करता कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. सो हे जे टोटल एनर्जी आपण काढतो ती टोटल एनर्जी काय असते? -GMM/2R. राईट. आणि पिरियडिक टाइम जो आहे तुमचा तो या पद्धतीने. आता इथं तुमचं रिलेशन परत चेक करा. T². इथं जर स्क्वेअर केला T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. राईट. सो ते रिलेशनला संलग्न हा पिरियडिक टाइम आहे. हे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा डेरिव्हेशन होतं. राईट. ज्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पिरियडिक टाइम काढला. याच्यामधून घ्यायचं काय? जसं मी सांगितलं की T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. हे याचं टेकअवे. क्लिअर आहे. सो सॅटेलाइट मोशन अँड ऑर्बिटल वेलॉसिटी. ज्यांना नोट्स काढायचे त्यांनी चालूमध्ये नोट्स काढा, मी जे फॉर्म्युला सांगतो त्याच्यात. त्यानंतर बाइंडिंग एनर्जी. काय असते रे बाइंडिंग एनर्जी? नेम इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. काय बाइंडिंग एनर्जी? कुठल्याही ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये बाइंड करून ठेवण्यासाठी
जेवढी एनर्जी लागते, राईट. याचं उलटं केलं तुमच्या डेफिनेशनमध्ये, राईट. सो मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तुला बाइंडिंग एनर्जीचा उलटा केला आहे त्यांनी त्या डेफिनेशनमध्ये. सो बाइंडिंग एनर्जीमध्ये फॉर्म्युला तुमचे कुठले, तर टोटल एनर्जी क्रॉस करावी लागेल gm/2r, दॅट इज बाइंडिंग एनर्जी, राईट. जी तुम्ही मग टोटल एनर्जी बघितली तीच बाइंडिंग एनर्जी, ती क्रॉस केली आपण तर आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर पडू, राईट. सो दिस इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. याच्यामध्ये वर्क शिफ्ट करण्यासाठी ऑर्बिट जर शिफ्ट केलं म्हणजे पहिलं आता